तुमची आवडती बुलेट 2000 सालीच कायमची बंद पडणार होती, पण या एका माणसाने बुलेटला वाचवलं. पण त्याने नक्की केलं काय? तर 1990 मध्ये रॉयल एनफिल्डला आयशर मोटर कंपनीने विकत घेतलं. पण त्यावेळेस ही गाडी भारतात व्यवस्थित चाललीच नाही, कारण गाडीतून सारखं ऑइल गळायचं, रस्त्यात कुठेही बंद पडायची आणि गाडीचा मेंटेनन्सही खूप जास्त होता. अशामुळे कंपनी तोट्यात चालली होती. यामुळे आयशरने ही गाडी कायमची बंद करायचं ठरवलं होतं. पण तेव्हाच एंट्री झाली सिद्धार्थ लाल यांची आणि त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आयशरचे 15 पैकी 13 बिझनेस विकले आणि पूर्ण फोकस रॉयल एनफिल्डवर केला. त्यांनी गाडीचं इंजिन बदललं आणि नवीन UC इंजिन आणलं. गिअर्स दुसऱ्या बाजूला बसवून बुलेटचा लुक आणि आवाज तसाच ठेवला आणि गाडीची क्वालिटी सुधारली. स्वतः हजारो किलोमीटर बुलेट चालवून त्यांनी गाडीची टेस्टिंग केली आणि आज हीच लॉसमध्ये चाललेली कंपनी भारतातील सर्वात प्रॉफिटेबल टू व्हीलर ब्रँड बनली. आता मला कमेंटमध्ये तुमची फेवरेट बाईक सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी धीरज तिगला फॉलो करा.